प्रभूमयावृतानि पूजार्थपुष्पं समर्पयामि श्रीगणपतिविदां देवताभ्याम्। नमस्कार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते। तर आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असतो। आज पहिला दिवस आहे आणि आमची सर्व तयारी चालू आहे। तर इथे मी या पातेल्यामध्ये कटाची आमटी करणार आहे। इथे उकड काढून घेतलेली आहे। इथे मोदकाचं सारण बनवलंय। बाकी ही सगळी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनाची सगळी तयारी आमची चालू आहे। वहिनी आल्यात, पुरणपोळी स्पेशल एकट्या करतात सगळं। 1 किलोचं पुरण बनवतात, त्या पुरण वाटतात, एकट्या 1 किलोच्या पोळ्या करतात वहिनी। त्यांना डिस्टर्ब नाही करायचं त्याच्यामध्ये। तर आता कटाची आमटी करणार, मोदकाची उकड मळून मोदक बनवून घेणार, भजी करायची आम्हाला मस्त पुरणपोळ्या, आणि मग गणपती पण आणायचा आहे। तर आमचा 1.5 दिवसाचा गणपती असतो। वेगळाच उत्साह, वेगळाच आनंद आणि एकदम एनर्जी असते त्या 2 दिवसात। पाहुणे येतात घरी, छान छान पदार्थ बनतात। तर सकाळच्या जेवणामध्ये ना पुरणपोळ्या आहेत, तर संध्याकाळीच आम्ही खूप सारे पाहुणे बोलवलेले आहेत आणि दर्शनासाठी पण येतात। तर मग संध्याकाळी आम्ही बिर्याणी ठेवलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी पण छान आम्ही जेवण बनवतो आणि संध्याकाळी दुसऱ्या दिवशी मिसळ असते। तर पुढच्या व्लॉगमध्ये ते तुम्हाला सर्व पाहायला मिळेलच। तर इथे मस्त कटाची आमटी करते। तर या आधीचा एका व्लॉगमध्ये मी कटाच्या आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ही आमटी मस्त झाली होती। आणि उकडीचे मोदक करते, तर एक 50-60 उकडीचे मोदक करते मी। आधी 21 मोदक मी बाप्पाला नैवेद्यासाठी ठेवते जेव्हा प्राणप्रतिष्ठापना असते, आणि मग नंतर मग थोडे थोडे असे करून मी मोदक करते। तर हे अशा प्रकारे मोदक केले। तर याची पण रेसिपी मी याच्या आधी अपलोड केलेली आहे। तर ही काही तयारी आदल्या दिवशी केलेली असते, म्हणजे लसूण सोलून ठेवणे म्हणा। पण ह्यावेळेस मी असे सोललेले लसूणच 1/2 किलो मोठे मोठे असे घेऊन आली होती। परत खोबरं किसून ठेवणे, मसाला वाटून ठेवणे, कारण बायका दिवसभर अशा किचनमध्ये फक्त जेवणच करत असतात। काही गोष्टी आपण आपल्या सोयीप्रमाणे, आपल्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने जर आदल्या दिवशी तुम्ही करून ठेवलं तर काही हरकत नाही, कारण घरात फ्रीज आहेत त्या गोष्टी टिकण्यासाठी। तर 9 पर्यंत ना भजी सोडून आमचं सर्व जेवण तयार झालं होतं। गरम गरम मोदक आणि टम्म फुगलेली पोळी। फुगली ना, फुगून बसली, परत बसली, अरे फुगली फुगली तर ना मोदक बनवून झालेले आहेत, कटाची आमटी झाली आहे, पुरणपोळ्या झाल्यात, भजीची तयारी करून ठेवली, पापड तळायचे आहेत। आणि मी ना रात्री ही अशी रांगोळी, हे सजावट वगैरे असं करून ठेवलेलं आहे। तर हे असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे। आता गणपती बाप्पा घेऊन यायचा आहे। तर हे ना असं आम्ही काल झुंबर आणलं होतं, जे खूप सुंदर वाटतंय ना। बाकी ही तयारी इथे केली आहे। गणपती बाप्पा इथे विराजमान झाल्यानंतर मग मी बाकीची मांडणी करून घेणार आहे। मी तिघी ना मस्त साड्या घालणार आहे। आता सगळं आमचं झालेलं आहे। सकाळी किती वाजता? 5-4:30ला उठलेलो ना, 4:30ला उठलेलो, सगळं झालेलं आहे आमचं। आणि आता आम्ही मस्त साड्या वगैरे घालणार आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर माझी तयारी झालेली आहे। गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि आता प्राणप्रतिष्ठापना चालू आहे। ओम माधवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम नारायणाय नमः। तिथे सुरू पाठी देता नावाने सुरू गोविंदपदे नमः, गोविंदपदे नमः। ओल्या त्याच्या डोळ्याला स्पर्श करून त्याने क्रोधकेन सच्चिदानंद नमस्कार करून घ्या। गंगामाते देवता प्रार्थना करून नमस्कार करोमी। त्या फुलाने जरा पाणी घ्या, सुद्धा डोक्यावर आपल्या छाती शनाशी बुडा।
ओम अवसरवंतु हे उदाय उदावसुदाय नमुदावे नमः शिवाय या सर्व सुचिर्वदं करोमि सर्व सुचिर्वदं करोमि सर्व सुचिर्वदं करोमि ठेवते हातामध्ये अक्षते घ्या दोघांनी पण हात जोडून बसायचं हे म्हणा दंताचे कपिल होके जगण कालम बोधनाच्या विठ्ठल नाशकनाचे पाय दोघे दोघं द्या पूजे प्रत्यार्थ गणपती विरान देवताय नमः ते दम समर्पयामि हातावरती पाणी पकडून ठेवा म्हणजे बोलते माझ्या पाठीमागून बोलायचं मम आत्मनः स्मृती पुराणो प्रत्यार्थात्मनः कुलदेवताभ्य नमः कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि घंटी घ्यायची जरा पूजे प्रत्यार्थः कालोद्भव नाती भवे भव सुमा भव भवाय नमः भव देवाय नमः ज्येष्ठाय नमः श्रेष्ठाय नमः रुद्राय नमः कालाय नमः कलिगुणाय समर्पयामि पूजे प्रत्यार्थ कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि नमस्कार करून पुन्हा पूजे प्रत्यार्थ प्रार्थना करून नमस्कार तिकडे 3 वेळा त्याच्यातून तुम्ही दुर्वाणी पाणी घ्यायचं आहे गणपतीच्या प्रत्येक अवयवाला थोडा स्पर्श करायचा किंचित थोडा एकदम आणि संपलं की पुन्हा टाकायचं हर ओम रंगणे भेषुण्या देवाः भद्रं पश्यमाखिव्रियत्रः श्रीरंगे प्रभूमयागतानि पूजार्थ पुष्पं समर्पयामि श्री गणपती विरान देवताय नमः सुगंधी पुष्पाणि समर्पयामि कलोद्भव पुष्पाणि समर्पयामि सुगंधी मरत्य दिव्यत्रभो नयागतानि पूजार्थ पुष्पं सरोद्भव पुष्पाणि समर्पयामि त्र्यंबकमिजामि सुगंधी पुष्टिवर्धनम् समर्पयामि नमस्कार करून द्या पूजे प्रत्यार्थ प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अक्षता सोडून द्या जरा गणपती विरान देवता सहित जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाढती ओ शंकर पुरगोरा जय देव दुर्गे दुर्गवारी दुर्ग संसारी आरती उनी वाटमी पारी हरे लोकांगण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे
तर संध्याकाळ झाली आणि आम्ही इथे असा बुफे लावलेला आहे. बिर्याणी ठेवली आहे, व्हेज बिर्याणी, चीज बॉल, संध्याकाळचं जेवण, गुलाबजामुन. चीज बॉल नहीं रखे ना यहाँ पे. मंगल मूर्ती